मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करणार आहे. तर हा आपला ब्लाऊजसाठी असणारी लेस आहे. हातासाठी जी डिझाईन आहे हे बघा, हे हातासाठी असा ब्लाऊजवर वर्क होता. हे मागील नेक आहे, याच्यापासून आपण बोटनेक बनवणार आहे. हा एवढा छोटा आहे, तर आपण याच्यापासून बोटनेक कसा बनवायचा तो बघणार आहे. आणि पुढील गळ्यासाठी सुद्धा हा बघा, हा असा जरी वर्क आणि भरतकाम केलेला हा वर्क ब्लाऊज आहे आणि याला काठसुद्धा आहेत. तर हे आपला अस्तर आहे, त्याला मी खालून एक लाईन आखून घेतले. आता आपल्याला उंची, मागील उंची 13.5 आहे, त्यात मी 1.5 इंच प्लस करून 15 इंच आपण मागील उंची घेतली आहे. इथं तुम्हासनी तुमची उंची ॲड करायची आहे. तुमची उंची 14 असेल तर 1.5 इंच प्लस केली तर तुमची 15.5 येणार आहे. आणि तुम्हासनी जर शिलाईमध्ये कमी शिलाई मार्जिनिंग जात असेल तर तुम्ही इथे 1 इंचसुद्धा प्लस करू शकता. आता आपलं शोल्डर बॉडी मेजरमेंटप्रमाणे हे माप आहे, 14 आहे. तर 14च्या अर्ध 7 इंच, तर शोल्डर आपण 7 इंच घेणार आहे. मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्ही टेप फोल्ड करून सुद्धा मापं घेऊ शकता. तेच माप तुम्हाला छाती लाईनला सुद्धा 7 इंचालाच मार्किंग करायची आहे. जेवढं शोल्डर घेतले तेवढंच मुंडा घ्यायचा आहे. शोल्डर 7 आहे तर मुंडासुद्धा 7. मुंड्यालासुद्धा मी 2 ठिकाणी मार्किंग करते, म्हणजे आपली छाती लाईन आखणं आपल्याला सोपं होईल. हे बघा, छाती लाईन तिरकी जाणार नाही. आणि आपण 2 ठिकाणी मार्किंग केले तर आपल्याला मुंडा लाईनसुद्धा आखून झाली आहे. आता शोल्डर लाईनला 2.5 इंचाला एक मार्किंग करा, 1 इंच मुंडा उतार घ्या आणि ही तिरकी लाईन. आता आपली मुंडा लाईन 7 इंच होता, 1 इंच मुंडा उतार घेतला, तर आता राहिली किती, 6 इंच. तर 6चा मध्य काढायचा आहे. हे बघा, असा टेप फोल्ड करून तुम्ही मध्य काढू शकता. आणि अर्धा इंच ब्लाऊज कटच्या साईडला तुम्हाला मार्किंग करायची आहे, परफेक्ट अर्धा इंच. हे बघा, अर्धा इंच मी केले. आणि तिरकी लाईन आखायची. तिरकी लाईन आखल्यामुळं मुंडा शेप देणं सोपं होतं. हे बघा, आपल्याला फक्त अर्धाच मुंडा शेप द्यावा लागतो, बाकी लाईन काम करून घेते. आता आपली छाती 36 आहे, पण मागील बोटनेक आहे. तर बोटनेक असेल तर जी छाती आहे त्या तुम्हाला 2 इंच प्लस करायचं आहे. तर 38चं तुम्हाला हे बघा, 38चा बरोबर मध्य काढायचं आहे. असं टेपमधनं फोल्ड केली आता मी. आता परत आपल्याला अनेक फोल्ड टाकायचं, म्हणजे 4 फोल्ड करायचं आहे. तर किती येतो, 9.5 येतो. तर तुम्हाला तर 9.5ला मार्किंग करायची आहे. आणि शिलाई मार्जिनिंग तुमच्या आवडीवर आहे, 1 इंच 2 इंच किंवा 1.5 इंच. मी 1.5 इंच घेतली आहे. आता कमरसुद्धा आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे. आपली कमर 30 आहे, 30चा पण तुम्हाला डबल 15 आणि परत 15च्या अर्ध 7.5. तुमची जीही कमर असेल किंवा जी छाती असेल सेम प्रोसिजर करायची आहे. हे माप 28 पासून ते 50 इंचापर्यंत जरी असेल तर सेम करायचं आहे. हे बघा, इथं 7.5ला मार्किंग केली. इथून पुढं पाठीमागचा भाग आहे, तर आपण कमरेला एक ट्रक्स देणार आहे. ट्रक्ससाठी मी 1 इंच घेतला. आणि जी शिलाई मार्जिनिंग तुम्ही वर घेतली आहे 1 इंच किंवा 1.5 इंच, मी 1.5 घेतली आहे. तर 1.5 इंच पुढं मार्किंग केली आणि आपण ही क्रॉस लाईन दोन्ही जोडून घेतो. आता आपल्याला गळा आपण इथं कट करणार नाही आहे, तर आपला गळा कसा घ्यायचा तुम्हाला अंदाज दाखवते मी. हे बघा, हे आपलं वर्क आहे, तर आपण असा उलटा गळा घेणार आहे. हे बघा, इथं आपण काठ लावणार आहे. एक काठ आपल्या हाताला गेले, एका साईडचे काठ राहतात, ते आपण इथं मागील गळ्याला कमरेसाठी घेणार आहे. हे इथं हे बघा, हे माझे 3.5 इंचाची मी इथं पट्टी घेणार आहे. काठ आपले जसे आहे त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं आहे. आपला वर्क ज्याप्रमाणे आहे तसं मी मार्किंग करून घेतली. हे बघा, ह्याच्यामध्ये आपली वर्क राहणार आहे. तर वरचा गळा 2 इंचाचा येतो आहे आणि 1.5 इंचाची वर्कची पट्टी येणार आहे आणि खाली 3.5. तर इथं जर आपला काठ छोटा असेल तर तुम्ही पट्टी छोटी करू शकता. शोल्डर पट्टी मी 3 इंचाची घेते. आणि आपण आता हा मागील भाग आखून कंप्लीट झाला, मी कटिंग करून घेते. इथं मी हलकासा मुंडा शेप थोडासा खाली 1/2 इंच खाली झुकवला आहे, म्हणजे ब्लाऊज फिटिंगला चांगला बसतो किंवा शिवायला आपल्याला त्रास होत नाही. शिवताना तो थोडा भाग वर उचलला जातो, म्हणून मी कट केला आहे. आपला मागील भाग आखून कंप्लीट झाला. तिथे 3 इंचाला आपण शोल्डर पट्टी घेतली, तिथे एक मी कट टाकून घेतला. हे बघा, असा आपला गळा येईल. हे मी अंदाजे दाखवते, आपण वर्कप्रमाणे कटिंग करणार आहे. इथून खाली आपली
काट येणार आहेत. तर चला, मागील भाग कंप्लीट झाला आहे. पुढील भाग आपण असा कपडा फिरवून घेतला आहे आणि ही बाजू ओपन आहे, म्हणजे पुढं हुकं येणार आहेत. तर मी दोन्ही पीस व्यवस्थित पिनं लावून घेते, कारण एक पीस छोटा मोठा झाला तर आपला एक माप मोठं होईल आणि एक साईड छोटी होईल. आणि शोल्डर लाईन आखून घेतली. आता मी गळा रुंदी पुढची 3 इंचाची ठेवणार आहे. हे बघा, तुम्ही 2.5 पण ठेवू शकता किंवा 2 पण ठेवू शकता, पण मी 3 इंच ठेवते. पाठीमागच्या बोटनेकला मला कुणीतरी विचारलं होतं गळा रुंदी 2.5 तुम्ही कसं ठरवता, तर तुमच्या आवडीवर आहे. आणि शोल्डर पट्टी मी 3 इंचाचीच घेतली, जशी मागील घेतली तशीच मी ही घेतली आहे. आणि हे बघा, 6 इंचाची आपली शोल्डर पट्टी झाली आहे. 6 इंच झाले, तर आता मी 1 इंच प्लस करून 7 इंचाला मुंढा मार्किंग केली आहे. हे बघा, 2 ठिकाणी मार्किंग केली म्हणजे आपली छाती लाईन आखून होईल. तर जेवढं तुम्ही शोल्डर घेतलंय तेवढीच मार्किंग तुम्हाला छाती लाईनला करायची आहे. 6 इंच म्हणजे मुंडा लाईन आखणं सोपं होईल, तिरकी जाणार नाही. आणि जसा पाठीमागचा बोटनेक आहे, तर शोल्डर पट्टी आपण 1 इंच क्रॉस केली आहे, तर आपण पुढची फक्त पाव इंच, फक्त 2 लाईन आपण क्रॉस केली आहे, म्हणजे शोल्डर जोडणं सोपं जाईल. मुंड्या लाईनीचा मध्य काढला आहे आणि मुंड्याचा शेप दिला आहे. आपली छाती 36 आहे, तर तुम्हाला 36/4 किंवा छातीचा चौथा काढायचा आहे टेप फोल्ड करून, तर आपला तो 9 इंच येतो आहे. तर मी 9 इंचाला एक मार्किंग केली. आणि इथं आपण प्रिन्सला ट्रक्स देणार आहे, त्यासाठी अर्धा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, असं मी 2 इंच शिलाई मार्जिनिंग वाढवली आहे. पुढील उंची आपली 14.5 आहे, त्यात मी 1 इंच प्लस करून 15.5 इंच घेते. हे बघा, 15.5ला मी 2 ठिकाणी मार्किंग केली आणि आपली ही कमर लाईन आखून होते, याच्यावरच आपण कमरेचं मार्किंग करणार आहे. तर आपली कमर 30 आहे, 30चा चौथा काय येतो? 7.5 इंच. तर 7.5 इंचाला मार्किंग करा. आता आपल्याला इथं कमरेसाठी ट्रक्स घ्यायचं आहे, ते पण आपण आत्ताच घेणार आहे. तर मी ट्रक्स 2 इंचाचा घेते. हे छातीप्रमाणे चेंज होतो. आणि पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. तर आता आपण पुढील माप, हे बघा, इथं 2 इंच घेतले, इथं पण मी 1.5 इंचाला मार्किंग केली आणि हे आपलं शिलाई मार्जिनिंगच्या दोन्ही लाईन आखून घेतल्या. ट्रक्स पॉईंट आपला 9.5 इंच आहे, त्यात तुम्हाला शोल्डरला शिलाईसाठी अर्धा इंच पकडून 10 इंचाला मी मार्किंग केली. आणि त्याच लाईनला अपेक्स पॉईंट येणार आहे, तो मी 4 इंच घेतला आहे. 4 इंचाला मार्किंग केली. मी 4 इंच का घेतला आहे, तर हे बघा, इकडं पण शिलाईला जाईल, इथं पण शिलाईला जाईल, तर आपला 3.5 इंच राहणार आहे. आता खाली तुम्हाला वर 4 घेतले, तर खाली तुम्हाला 3.5 इंच घ्यायचं आहे, अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे, तुमचं जे माप असेल ते. आता आपण कमरेच्या ट्रक्ससाठी 2 इंच प्लस केलं होतं, ते ट्रक्समध्ये हे बघा, इथं मी 2 इंच मार्किंग केली आणि इथं ट्रक्स पकडला. आता मुंढा लाईनीला तुम्हाला हे बघा, मी दाखवते प्रमाणे, ह्याप्रमाणे 1 इंच इथं मी असं वर घेतलं, कारण ट्रक्स आपला 2 इंचाचा आहे, तर 1 इंच आपण वर मार्किंग केली आणि लाईन अशी क्रॉस मारून घेतली. तुम्ही मुंडा शेप हलकासा असा आतमध्ये वळवू शकताय, ब्लाऊजला चुन्या कमी पडतील पुढील मुंड्या शेपजवळ. हे बघा, पाव इंच मी आतून घेतलं आहे. आणि जी आपण आता लाईन आखली त्याचा मध्य काढायचं आहे तुम्हाला. हे बघा, आपण मध्य काढला आणि आपण अर्धा इंच ट्रक्ससाठी पुढं वाढवलं होतं, ते अर्धा इंच मी इथं आता मायनस करते. हे बघा, इथं पाव इंच लाईनीच्या ह्या बाजूला, म्हणजे आपल्याला शेप देणं सोपं होतं. आणि शेप मी दाखवलं ह्याप्रमाणे तुम्हाला फिरवायचं आहे. शेप फिरवायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. हे बघा, इथला मधला कपडा अर्धा इंच आपण कट करून काढणार आहे आणि हा पण 2 इंच आपण कट करून काढणार आहे. आता ह्या साईडला आपल्याला क्रॉस वर जायचं आहे, तर ते किती जायचं आहे, तर मागील भाग असा ठेवायचा आहे, पुढील भागावर मार्जिनिंग साईड अशी एकमेकाला जोडायची. तर हा एवढा कमी आहे, तर आपण ते आखून घ्यायचं आणि तसा क्रॉस तुम्हाला वर घ्यायचा आहे. ठीक आहे. आता पुढचा गळा आपण इथं कट करणार नाही आहे, त्याच्या आपण वर्क प्रमाणे आपण कट करू. हे बघा, ह्याची वर्क इथं कशी येते ते आपण शिवताना बघू किंवा अस्तर कटिंग करताना बघू हे कसं घ्यायचं आहे. तर इथं सुद्धा मी गळा आता अस्तरला आखत पण नाही आणि कटिंग पण नाही करणार आहे. इथं तुम्हाला अर्धा इंच वर असं क्रॉस, हे बघा, वर घ्यायचं आहे, मग कट करायचं आहे. हे बघा, मी अर्धाच इंच घेतले, तुम्हाला कट करून दाखवते. हे बघा, अर्धा इंच. आता तुम्हाला जसं आपण आखलाय तसा परफेक्ट प्रिन्सेस शेप कट करायचा आहे. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे इथं मी छाती 36 घेतले, तुमची छाती 34 असू शकते किंवा
40 असू शकते. जीही तुमची छाती आहे तुम्हाला त्याचं मार्जिनिंग इथं मार्किंग घ्यायची आहे. त्याप्रमाणे प्लस मायनस करायचं आहे. जिथं आपला अपेक्स पॉईंट येतो तिथंचा मी एक कट टाकून घेतला आहे आणि शोल्डर आपण 3 इंच घेतला आहे. शोल्डर पट्टी तिथंसुद्धा कट टाकून घेतला आणि बाकीचे पण पीस मी हा बघा आपला हा पण ट्रक्स कट झाला आहे आणि इथलासुद्धा ट्रक्स आपण कट केला आहे. असे प्रिन्सेससाठी मी 3 ट्रक्स कट करून बाजूला काढले आहेत. आणि हे आपला मुंडा शेप हे बघा असं तुम्ही जोडून पण बघू शकता. इथं हे कट आपले असे येत आहेत. आता आपल्या बाही कटिंग करायची आपल्याला. बोटनेक आहे तर तुम्हाला छातीचा चौथा भाग जो येतो 9 इंच तो पूर्ण अशी घडी घ्यायची आहे आणि बाही उंची तुमच्या आवडीप्रमाणे त्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे. बाही रुंदी 9 इंच, मुंडा उतार 3.5 इंच. ही बाही कशी कटिंग आणि टिचिंग करायचं याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्याच खाली देईल, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पूर्ण बघू शकताय. त्यात मी परफेक्ट बाही रुंदी घ्यायची किंवा मुंडा उतार कसा घ्यायचा ते सांगितलं आहे. आपली बाही आखून कंप्लीट झाले. जशी आपण आखले त्याप्रमाणे आपण बाही कटिंग करून घेत आहे. आपली बाही कटिंग कंप्लीट झाले. हा बघा आपला पुढील मुंडा शेपसुद्धा मी कट केला आहे. तर आता बघा मापाप्रमाणे मुंडा शेप सगळा सेम कट होत नाही. हे बघा इथं मी 1.5 इंच कट करून बाजूला काढलं आहे. कधी अर्धा इंच किंवा कधी 1 इंचसुद्धा ह्याचा शेप मापाप्रमाणे चेंज होतो. आपला हा ब्लाऊज पीस आहे. मी ह्याला बरोबर जसं आपला वर्क आहे त्याप्रमाणे मी घडी घेतली आहे. असा चेक करायचा जसं मी दाखवते ह्याप्रमाणे. कारण की एक मोर एका बाजूला आणि एक मोर एका बाजूला बरोबर नाही दिसणार. तर तो एकावर एक आला पाहिजे परफेक्ट. आणि आपल्या वर्कचा पण मध्य काढायचा आहे आणि अस्तरचा पण मध्य काढायचा आहे. असा बरोबर मध्याला अशी पिन लावून घ्यायची आहे आणि परफेक्ट आपल्या अस्तरप्रमाणे कटिंग करून घ्यायचं. आता पीस मोठा होता पण वर्कप्रमाणे तो कमी पडत होता तर आपल्याला बाकीच्या कपड्याला जॉईंट द्यावी लागणार आहे. हे बघा इथं आपल्याला जॉईंट द्यायला लागणार आहे. हा मागील भाग आहे. तर हा पण आपण वर्क ह्याची जशी आहे जरी वर्क त्याप्रमाणे आपल्याला अशी मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला पीस ॲडजस्ट करायला शिकायचं आहे. आणि इथे एक पिन लावून घेतो आपण आणि त्याच्यानंतर हा बघा हा पण काटांसाठी कपडा हे केला. इथं काट लावणार आहे तर तो कपड्याला मी फोल्ड घडी गाठली आहे बघा अशी. आणि राहिलेला पीस आपण असा मी दाखवते ह्याप्रमाणे आपण असा ब्लाऊजवर ठेवतोय व्यवस्थित आणि पिना लावून घेतोय. कारण ओपन करून जर आपण कटिंग करायला गेलो तर आपल्याला मध्य त्या पॅटर्नचा निघणार नाही बरोबर. तर हा बघा आणि हा ओपन करून जरी कट केला जो फोल्ड केला आहे काढतो पण खालची डिझाईन कट होईल. तर मी दाखवते ह्याप्रमाणे असं तुमच्या आयडियाप्रमाणे तुम्ही हे घेऊ शकता पॅटर्न. तर आपलं पिना लावून झालेत. मी जरा लांबून कट करते. नंतर जर वाटला आपल्याला जास्त कपडा कमी जास्त वाटला तर आपण नंतर कट करून काढू. हे बघा थोडा लांबून मी कट केला आहे. आपला मागील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे. आता आपल्या पुढील गळ्याप्रमाणे आपला दुसरा गळा बसतोय का बघू. तर हा कपडा कमी येतो हे बघा. प्लस आपल्याला कमरेला हे काठ लावायचे तर आपल्याला 15 इंचाचे काठ हवेत. तर हे इथं येतात 15 इंच. तर हे बनणार नाही आहे. तर आपण हे पॅटर्न इथं घेणारच नाही आहे. तर आता आपण ह्याला काय आयडिया करणार आहे तुम्ही बघा. आपण हा कट करून काढून नंतर लावू. तर हा इथंच राहू दे. आपण आपला पीस कुठं बसतोय ॲडजस्ट करू. हे बघा मी आता इथं घडी घालून आपले दोन्ही पीस एकत्र निघतात का मी बघते. नसेल निघत तर तुम्ही एक पीस वेगवेगळा पण काढू शकता. हा बघा मी असा ठेवला आहे. ठेवल्यानंतर मी खालील कपडा बघते बसत नाही आहे तर मी कपडा फिरवून घेतला आहे. हे बघा इथं कमी होता. आता हा परफेक्ट बसतोय. तर मी ह्याला बरोबर पिना लावते आणि जसा हा अस्तर आहे त्याप्रमाणे परफेक्ट मी ब्लाऊजचा कपडा कट करते. बिलकुल थोडासा पण एक्स्ट्रा मी कट करत नाही. हे बघा आपला कटिंग ब्लाऊज कंप्लीट झाला आहे. हे बघा इथं 1.5 इंच एक्स्ट्रा आहे तो सुद्धा मी कट केला आहे. चला बाकीची प्रिन्सेस 2 पीस आहेत ते सुद्धा तुम्हाला अस्तरप्रमाणे परफेक्ट कट करून घ्यायचे आहेत. हे बघा एक झाला का आपल्याला हा आधीमध्ये पीस आपण कट केले त्यामुळे सगळं तुकडे आपल्याला ॲडजस्ट करून लावावे लागणार आहेत. तर हे बघा आपला ब्लाऊज कटिंग कंप्लीट झाला आहे. आता ही लेस मी काय करते गळ्यासाठी जी आहे ती अशी कट करून जरा लांबून कट करून काढते
आणि सुरुवातीला तुम्ही बघितले आपण हे कट केल्यानंतर आपण पुढं गळ्याला कसं लावणार आहे आपण पुढे शिकणार आहे. हे बघा, हा असा तुम्हाला इथं ॲडजस्ट करायची आहे. हीच फिनिशिंगसोबत कशी करायची आपण पुढं शिकू. हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. हे काठ बघा, ही काठच घेतले तर ते काय होणार आहे आपल्याला कमी पडणार आहेत. तर मी काठाच्या 1 इंच किंवा अर्धा इंच, पाऊण इंच एक्स्ट्रा मार्किंग करून घेतली आहे आणि आपण ते काठ कट करून बाजूला काढतो. हे आपला कटिंग केलं आहे, प्लस मी ह्याला कमी पडणारा कपडा जॉईंट पण दिला आहे. आणि आपण नॉर्मली जशी बाही शिवतो तशीच आपल्याला ही शिवून घ्यायची आहे. आपली शिवल्यानंतरची ही बाही आहे. आता हा आपला मागील कपडा आहे, मी असा उलटा करून घेतला आणि आता ह्याला पिना लावून घेते मी व्यवस्थित. पिना लावल्यानंतर तुम्हाला ह्याला हे बघा असा कपडा फुगतोय. हा कपडा वर्कप्रमाणे व्यवस्थित नाही, सगळीकडेच चुन्या पडतात आहे. तर आपण कपडा ॲडजस्ट करतोय आणि हे बघा अशी खाली आपला कपडा जास्त आहे अर्धा इंच, तर मी अशी लाईन आखून घेतली. त्यामुळे आपल्याला पॅटर्न बनवायला सोपं होईल. हे बघा असं मी सिंगल दाबनं पूर्ण गळ्याच्या बाजूने शिलाई मारून घेतली आहे. सिंगल दाबमुळे आपल्याला वर्कचा कुठलाही ब्लाऊज असो शिवणं सोपं जातं. हे बघा आपला गळ्याच्या बाजूने पूर्ण शिलाई मारून झाली. आता बरोबर मध्य पकडला, एक कट टाकला आणि आपण पूर्ण एक्स्ट्रा कपडा आपल्याला शिलाई मार्जिनिंग हवी तेवढी ठेवणार आहे आणि बाकीचा सगळा गळा आपण असा मी दाखवते ह्याप्रमाणे कट करून काढणार आहे बाजूला. आता आपल्याला हे बघा जिथं कोण आहे तिथं कट कंपल्सरी घ्यायचं आहे आणि गोल शेप जिथं बनला आहे तिथं सुद्धा आपल्याला असं पूर्ण गळ्याला कट टाकून घ्यायचे. कट टाकल्यानंतर ह्याला तुम्हाला अस्तरकडच्या साईडला दाब शिलाई द्यायचे आणि मी दाब शिलाई दिल्यानंतर हा कपडा असा फोल्ड करते, म्हणजे इझिली पटकन फोल्ड होतो. हा कपडा हा बघा आपला झाला आहे आणि परत आपल्याला अस्तर बाहेर निघायला नको म्हणून आता ह्या जरीवर माझा दाब बसतोय म्हणून मी ह्याच्यावर शिलाई मारते. कधी कधी मी ह्याच्यावर शिलाईसुद्धा मारत नाही. आपला मागील भाग गळा बनला आहे. आता आपल्याला बाजूचा कपडा मी तुम्हाला पहिल्याच बोलली होते, हे बघा असा शिवायचा आहे आणि एक्स्ट्रावाला कट करून काढायचा आहे, म्हणजे अस्तर ब्लाऊजचा कपडा परफेक्ट बसला आहे आपला. आता आपला वरील बोटनेक आपण कट करूया. हे बघा वर्कच्या वर आपल्याला असा गळा आखायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर ह्याच्यावर एक मी शिलाई मारून घेते, म्हणजे हा हलणार नाही. आता आपण पहिला काठ जोडू, वरच्या गळ्याला पण तिरके पट्टी अटॅच करणार आहे नंतर. हे बघा हे काठ मी उलटे जोडायला घेतले, तुम्ही बघितलं असाल, कारण की वरच्या साईडला फोल्ड करण्यापेक्षा मला ही सोपं वाटलं. जो हवा तेवढा काठ घेऊ राहिलेला काठ आपला कट करून काढू. हे बघा आता पाव इंचच काठ वर राहिला आहे. आता आपण सांगतो त्याप्रमाणे ट्रक्स नाही देत. पॅटर्नचा आपला जिथं ट्रक्स बसतो तिथं मी ट्रक्स द्यायला लागले. हे बघा कारण तो आपल्या वर्कच्या बाजूला ट्रक्स गेला पाहिजे. आता कमरपट्टी लावले आणि हे बघा वर मी गळ्याला अशी तिरकी पट्टी छोटी करून घेतली आणि ती गळ्याच्या बाजूला अटॅच करते. हा पण कसा करायचा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवला आहे, म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये ती गोष्ट दाखवली नाही आहे. आपला मागील भाग फिनिशिंगसोबत रेडी आहे. तर चला आता पुढचा गळा बघू. आपली गळारुंदी आपण 3 इंच घेतली होती. उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मी 7 इंच घेतले आणि खाली गळारुंदी मी 3.5 इंच घेतले. अशी क्रॉस लाईन आखले, बॉक्स बनवला आणि असा गळ्याचा शेप दिला आहे. दोन्ही पीस आहे, दोन्ही पीस मी एकत्र आखते आणि एकत्रच कट करून घेते. आणि आपले जी वर्क आपण कट करून काढली होती तिला पण मी मधून कट केली, कारण आपला पुढच्या हुकाचा आहे. तर दोन्ही पीस, एक पीस ह्या बाजूला आणि दुसरा पीस दुसऱ्या बाजूला बसणार आहे. तर आता बघा मी दाखवते ह्याप्रमाणे सिंगल दाबवर आपण सगळा कपडा एका साईडचा असा फोल्ड करून घेतो. हे बघा असा बनवलं, एका साईडचा परफेक्ट फोल्ड केला आहे. आता हा पीस आपल्याला असा नाही लावायचा, उलटा लावायचा. हे बघा आता तुम्हाला शिलाई मारायला त्रास होईल, कारण ह्याच्या बाजूला काचेच्या पुंगळ्या आहेत किंवा त्या मणी आहेत. तर त्यामुळं तुम्हाला हे बघा एक्स्ट्रा कपडा सगळा असा कट करून काढायचा आहे आणि सगळ्या गळ्याच्या बाजूला आपल्याला अशी कट टाकून घ्यायचे आहे. छोटे छोटे कट बनतील पण पूर्ण कट टाकायचे. कट टाकल्यानंतर आपण अस्तर ब्लाऊज कटच्या साईडला आपण दाब शिलाई दिली. कायम आपण पट्टीकडच्या साईडला देतो, पण हा पट्टी आपल्याला बाहेर काढायची, तर आपण ब्लाऊज कटच्या साईडला दाब शिलाई दिली. त्याच्यानंतर अजून एक आपण नॉर्मली जशी आपण कोणतीही पट्टी अटॅच करतो त्याप्रमाणेच मी ही पण फक्त उलटी अटॅच केली आहे. आता बघा इकडून हा बाहेर दिसतो. कायम आपण ह्याला हात शिलाई करतो, पण आपण ह्याला आता शिलाई मारूनच घेतो. हे बघा काचा जर जास्त असत्या, शिलाई मारता येत नसते, तर मी इथं हात शिलाई केली असते. आता आपला प्रिन्सेस शेप हा पीस पण हे बघा जसं आपण आखला होता त्याप्रमाणे परफेक्ट बसला आहे, ना खेचायला लागला आहे किंवा कमी पडला आहे.
हे बघा, हा कपडा कडक आहे, मी पहिलाच बोलली, वर्कच्यामुळं तो गोळा झालेला आहे. तर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. हे बघा, इथं मी दाब शिलाई देते. त्याच्यानंतर जिथं आपण अपेक्स पॉईंटला कट टाकला होता तिथं आपण एक ट्रक्स टाकून घेतो. इथं गॅप तुम्हाला 1 इंचाचा ठेवायचा आहे. आपला ट्रक्स टाकून झाला आहे. हे बघा किती छान पफ बनला आहे आपला. सेम तुम्हाला प्रोसिजर दुसऱ्या पीसला सुद्धा करायचे. सेम प्रोसिजर, मी एकच पीस दाखवते, दुसरा मी दाखवणार नाही आहे. हे बघा, दुसरा पण आपला रेडी झाला. आता आपण हुकाई पट्टी अटॅच करतो. हे बघा, वरच्या साईडने मी असा फोल्ड केला आहे. खाली मी कमरपट्टी लावायची अजून बाकी ठेवली आहे. हे बघा, सेम दुसऱ्या पीसला पण तुम्ही हुकाई पट्टी लावून घ्या. हुकाई पट्टी कशी लावायची याचा पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवले, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी ते गोष्टी पटापट असे चक करायची पट्टी आपली आणि एक्स्ट्रावाली कट करायचे. नंतर कमरेला हे बघा 1 इंचाची अस्तरची पट्टी आहे, मी अशी पूर्ण आतमध्ये फोल्ड करते. आपला पुढील भाग तयार आहे. आता मागील भागाची पट्टी मी थोडी ओपन केले आणि पुढील भागाचं हे बघा, पट्टीवर शिलाई मारली, परत पुढील भाग त्याच्यावर ठेवला आणि दोन्ही पीसला शिलाई मारली. ही शोल्डर कसं जोडायचं हा पण व्हिडिओ मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, लक्ष देऊन बघा, तुम्हाला ही सुद्धा फिनिशिंगसोबत तयार होईल. हे बघा, आपलं एक साईडचं शोल्डर परफेक्ट जोडून झालं आहे. सेम असं दुसऱ्या बाजूचं सुद्धा तुम्ही जोडून घ्या. आपलं दोन्ही शोल्डर जोडून झाले. आता आपण बाही अटॅच करायला घेतो. बाही आपली साधी आहे, फक्त वर्क आहे. जोडताना जरा खेचायला वगैरे त्रास होईल, पण फिरवायला बाही त्रास होईल, पण आपली परफेक्ट बाही जोडून झाली आहे. आता आपल्या ब्लाऊज सरळ ठेवून शिलाई मारायची आहे. एक्स्ट्रा आतला धागे वगैरे सगळे कट करायचे आणि ब्लाऊज पलटी करायचं आहे. आणि ही आपली फिटिंगवाली शिलाई. आता आपल्याला ब्लाऊज फिटिंग करायला घ्यायचं आहे. हे बघा, आपली कमर 30 होती, त्याचा चौथा 7.5. मुंड्याला सुद्धा डीप नेग असेल तर तुम्हाला 7.5लाच मार्किंग करायचे, पण आपला बोट नेग आहे तर मी 8 इंचाला मार्किंग केले. तर आपण कमर ते मुंडा अशी शिलाई मारून घेतली. आता आपण दंडाची मार्किंग करू. आपली दंड 5 इंचाचे आहेत. हे बघा, आणि आपली परफेक्ट सरळ शिलाई मारून ब्लाऊज फिटिंग झाला आहे. एकच शिलाई मारले. हे बघा, हे आपली शोल्डर काखेमध्ये सुद्धा तंतोतंत जुळला गेला आहे आणि आपण एवढ्या शिलाई आतमध्ये मारल्या आहेत. हा आपला ब्लाऊजचा लास्ट लूक आहे. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.